शब्द हाच गंध शब्द हीच रत्ने, जोडावे सृजन साहित्य प्रयत्ने. हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेल्या शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक 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 स्वागत. आपण हा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे संपन्न करत आहोत. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तरुण तडफदार आमचे मित्र मार्गदर्शक सहकारी म्हणून ज्यांनी हा शब्दगंध साहित्य संमेलनाची धुरा आपल्या मजबूत खांद्यावर उचलली ते आदरणीय संपतदादा बारसकर. मी आपल्याला विनंती करेल की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. संपतदादाचा थोडक्यात परिचय आपल्यासमोर होतोय. आदरणीय सूर्यकांतजी वरकड सर. शब्दधन मातेला वंदन. राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात मुसाफिरी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अहिल्यानगर महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर. दादांबद्दल सांगायचं म्हटलं तर वयाच्या 17व्या वर्षी राजकारणामध्ये प्रवेश आहे दादांचा. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी दादांची निवड झाली. तिथंही संघटना बांधणीचं उत्तम काम दादांनी केलं आणि त्यानंतर महापालिकेमध्ये सलग 2 वेळा नगरसेवक म्हणून दादा निवडून गेले. त्याचबरोबर महापालिकेमध्ये सलग 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेतेही दादांनी हा बहुमान भूषवला. आणि एक ऐतिहासिक बाब अशी ही संपूर्ण राज्यातील महापालिका असो अहिल्यानगर महापालिका असो या महापालिकेमध्ये सलग 5 वर्ष विरोधी पक्षनेतेपद भूषवण्याचा मान दादांनी मिळवला. ही महापालिकेच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. आणि हे सगळं संघटन कौशल्य ह्या सगळ्या बाबी पाहूनच आपल्या शहराचे लाडके आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप यांनी दादांवर एक मोठी जबाबदारी दिली. आणि ती जबाबदारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून दादांकडे जबाबदारी दिली. आणि त्याची चुणूक पुढच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम्हा सगळ्या नगरकरांना पाहायला मिळाली. दादांची संघटनात्मक बांधणी या बांधणीचा उपयोग या विधानसभा निवडणुकीत झाला आणि त्याचा परिपाक असा की आपल्या शहराचे लाडके आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप भरघोस मतांनी निवडून आले. दादा नुसते राजकीयच नाही तर आध्यात्मिक सामाजिक आणि शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रांमध्ये दादांचं काम आहे. आध्यात्मिक सांगायचं म्हटलं तर घरीच दादांच्या वारकरी संप्रदायाची परंपरा असल्यानं अध्यात्माचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. आजही दादा भिस्तबाग महाल येथे दरवर्षी सगळ्यात मोठ्या उपनगरातील सगळ्यात मोठ्या सप्ताहाचं आयोजन करतात आणि वारकरी परंपरा टिकवतात. त्याचबरोबर प्रभागातील जी वारकरी मंडळ असेल ज्येष्ठ नागरिक असेल यांना बरोबर घेऊन दादांनी नंदनवन नगर असेल लक्ष्मीनगर असेल या भागामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं काम सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर या अखंड हरिनाम सप्ताहाबरोबरच ही गोडी वाढवावी वारकरी परंपरा टिकावी संतांचे विचार टिकावेत सामान्य माणसांबरोबरच जावेत ह्याच हेतू ठेवून दादांनी या भजनी मंडळांना पेटी असेल मृदुंग असेल टाळा असेल ही सगळं साहित्य देण्याचं कामही दादांनी या ठिकाणी केलेलं. आणि त्याचबरोबर प्रत्येक भागामध्ये प्रभागाच्या प्रत्येक भागामध्ये हनुमान चालिसाचा कार्यक्रम घेऊन एक आध्यात्मिक परंपरा जपण्याचं दादांनी काम केलं. दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक परंपरा अशी दादा दरवर्षी दहीहंडीचा कार्यक्रम करतात. या कार्यक्रमामध्ये संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा दहीहंडीचा कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन दादा करतात. आणि आम्ही प्रभागातील सर्व नागरिक दरवर्षी प्रजासत्ताक दिन असेल 15 ऑगस्ट किंवा स्वातंत्र्य दिन असेल या दिनानिमित्त ध्वजारोहण कुठं करायचं हा आम्हा नागरिकांना प्रश्न असायचा. म्हणून दादांनी एक नवी संकल्पना मांडली आणि दरवर्षी आता भिस्तबाग महालाच्या इथं आम्ही सर्व नागरिक मिळून ध्वजारोहण करतो. कुणालाही निमंत्रण दिलं जात नाही परंतु त्या ध्वजारोहणासाठी प्रभागातील जवळपास सर्वच नागरिक उपस्थित असतात. आता त्याही पुढे जाऊन दादांनी एक खुलं व्यासपीठ त्या ठिकाणी उभं केलं. खुलं व्यासपीठ त्या ठिकाणी उभं केलं आणि तिथं सांस्कृतिक कार्यक्रम
करण्यास सुरुवात केलेली. सामाजिक कामामध्येही दादांचं तितकंच योगदान आहे. दादा महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आणि त्यांनी त्याच माध्यमातून प्रभागामध्ये असेल किंवा नगर शहरामध्ये सर्वत्र वृक्ष लागवडीचं काम केलेलं आहे. आणि शेवटचा टप्पा म्हणजे गेली 10 वर्ष नगरसेवक पद, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदे दादांनी भूषवली. या काळामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आमदार संग्रामभाई जगताप यांच्याकडे पाठपुरावा करून प्रभागामध्ये जवळपास एक कोटींच्या पुढं म्हणजे 100 कोटींच्या पुढं दादांनी विकास कामं या प्रभागामध्ये केलेली आहेत. त्यामध्ये रस्ते असतील, ह्या सगळ्या गोष्टी असतील. यामध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर डॉन बॉस्को कॉलनीमध्ये मंगल कार्यालयाचा विषय असेल, भिस्तमाग महाल सुशोभीकरण असेल किंवा पवननगरच्या इथला विषय असेल, तिथला ओपन पेस सुशोभीकरण असेल, ह्या सगळ्या बाबी दादांनी या प्रभागामध्ये 100 कोटींच्या पुढे निधी आणून विकास कामं केलेली आहेत. आणि काही विकास कामं ही त्यांनी स्वखर्चातून सुद्धा केलेली आहेत. हा विशेष गोष्ट आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नागरिक या प्रभागातले, त्याचबरोबर नगरकर म्हणून हा मैत्री जपणारा माणूस आहे. त्या मैत्रीवर मग संग्रामभाईंची त्यांची मैत्री असेल किंवा आम्हा सगळ्या नागरिकांची मैत्री असेल, त्या मैत्रीवर अनंत राऊतांच्या 1-2 वळी अशा. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा. बसधडा मैत्री, बसधडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा, गारव्यासारखा. धन्यवाद. आम्हा सगळ्या नागरिकांचे आणि सगळ्यांचेच मित्र असे दादा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये योगदान देणारे दादा संपतदादा बारसकर आज 16व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी स्वागताध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. त्यांचा आम्हा सर्व नगरकरांना, मित्रांना सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. खरोखरच दादांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारलं आणि नगरच्या दृष्टीने आणखी एक अभिमानास्पद बाब जी नगरच्या दृष्टीने आहे, नगरचं नाव ज्यांनी 7 समुद्रापार पोहोचवलं आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून, त्यांना मी आमंत्रित करणार आहे. या संमेलनाचे उद्घाटक माननीय पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांना व्यासपीठावर सादर निमंत्रण आहे. मी अशोक कानाडे सरांना आणि चोबे सरांना विनंती करतो की त्यांना व्यासपीठावर घेऊन जावं. आदरणीय पद्मश्री पोपटराव पवार सर आजच्या 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटक, आपल्याला विचारमंचावर आमंत्रण आहे सर. यानंतर आपण आमंत्रित. किती सोलावे स्वतःच स्वतःला, छेद घ्यावा आडवा उभा. किती सोलावे स्वतःच स्वतःला, छेद घ्यावा आडवा उभा. गुलामांच्या या प्रदेशात मालकांनीच केलाय सवतास उभा. भडकलेले टेंभे उरात विझवताही येत नाही. जागरणाने शिनले डोळे अजून कसे उजाडत नाही, अजून कसे उजाडत नाही. असा प्रश्न व्यवस्थेला विचारणारे आमचे मार्गदर्शक श्रीरामपूरचे माजी आमदार आदरणीय लहू कानडे सर, मी आपल्याला विचारमंचावर आमंत्रित करते. आदरणीय लहू कानडे सर, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ साहित्यिक आणि 4थ्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद म्हणून ज्यांनी भूषवले, महाराष्ट्रभर ज्यांच्या साहित्याचा वसा आणि वारसा आम्ही अभिमानाने मिरवतो, ते आदरणीय लहू कानडे सर आपल्याला विचारमंचावर आमंत्रित करते. यानंतर या संमेलनात ज्यांचा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे असे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे माजी आमदार साहेबराव नाना दरेकर यांचं मी व्यासपीठावर स्वागत करतो. विचारपीठावर त्यांचं सन्मानपूर्वक स्वागत. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करेल 15व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम भापकर सर यांना. आदरणीय पुरुषोत्तम भापकर सर यांच्या अध्यक्षपदामध्ये 15वं शब्दगंध साहित्य संमेलनाला अविरोध महाविद्यालय अहमदनगर इथे दिमागदार स्वरूपात संपन्न झालं होतं.
आज सर आमच्या सोबत आहेत. आपण विचार मंचावर आमंत्रित आहात सर. मित्रांनो, कलम की ताकत से ही दुनिया बदलती है, साहित्य की रोशनी से ही अंधेरा हटता है. आणि हा अंधार दूर करण्याचं काम महाराष्ट्र पातळीवर जे करतायत, शासनानं त्यांच्यावरची जबाबदारी टाकली आहे, अशी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य सुधीर गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर लढत राहावं. राजेश. डॉक्टर राजेश गायकवाड, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य असलेले डॉक्टर राजेश गायकवाड कालपासून आमच्या सोबत आहेत. या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण खास निमंत्रित म्हणून इथे उपस्थित झालात. आपला विचार मंचावर आपलं स्वागत आहे सर. नगर शहरामध्ये रसिक ग्रुपच्या माध्यमातून एक सांस्कृतिक चळवळ पुढे नेणारे आणि मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य आमचे मित्र म्हणजे जयंत वेलुरकर सर यांना विनंती आहे की आपण विचार मंचावर स्थानापन्न करावं. सन्माननीय देवीदास आबा धस यांनाही मी विनंती करेन की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. सुरेश अण्णा धस यांचे ज्येष्ठ बंधू, आपल्याला विनंती आहे की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. देवीदास आबा धस एकदा आपल्याला विनंती करेन, आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. देवीदास आबा धस. त्यानंतर साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य दिनेश आवटी यांना विनंती आहे की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. आणि या सन्मानाच्या निमित्तानं आपण ज्यांना पुरस्कार देणार आहोत असे प्राचार्य चंद्रकांत भोसले, रत्नाताई कांबळे, सुनील सरनाईक यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. नगरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अध्यक्ष आदरणीय ज्ञानदेव पांडुळे मामा, संमेलन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी उदागे, संस्थापक सचिव आदरणीय सुनीलजी गोसावी, आपल्याला विनंती करेल आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. आणि ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहोत ते 16वे शब्दगंध साहित्य संमेलन तो उद्घाटन सोहळा इथे आपण संपन्न करणार आहोत. 15 संमेलनं झाल्यानंतर आमची चर्चा चालू होती मित्रांनो, आणि आमच्या भेटीगाठी वाढत होत्या आणि महिला सभासदांचा आग्रह होता की 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाची धुरा अध्यक्षपद एका महिलेला मिळावं. आणि आमच्या ह्या मागणीला आमच्या सर्व पुरुष बांधवांनी होकार कळविला आणि त्यांच्या होकाराच्या रूपाने आदरणीय संजीवनीताई तडेगावकर यांची 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी झालेली ही सार्थ निवड आपण त्यांना विचार मंचावर 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून आपण त्यांना पाचारण करत आहोत. टाळ्यांचा जोरदार गजर आपल्याकडून अपेक्षित आहे. 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय संजीवनीताई तडेगावकर. पुन्हा एकदा एक जोरदार गजर अपेक्षित आहे टाळ्यांचा. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न करणार आहोत. हा उद्घाटन सोहळा
आपण राजा बळे यांच्या गीताने आणि ज्याला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता मिळाली त्या महाराष्ट्र गीताने इथे संपन्न करत आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जागेवर उभा राहून आपल्या राष्ट्राला, महाराष्ट्र देशाला वंदन करायचं आहे. आणि आपल्या समोर आहेत शाहीर भारत गाडेकर. महाराष्ट्र माझा घरचा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा घरचा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा घरचा, महाराष्ट्र माझा. वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तट्टनाया तट्टनाया, भीमथडीच्या तट्टनाया, यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर या संमेलनाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून करणार आहोत. मी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यावं. 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षा संजीवनीताई गडेगावकर, त्याचप्रमाणे उद्घाटक बपनराव पवार, तसंच संमेलनाचे स्वागत अध्यक्ष संपतदादा बारसकर. शुभं करोति कल्याणं आरोग्यं संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. विचार, आचार, कृती, क्रांती आणि परिवर्तनाचा प्रतीक असलेल्या या 5 ज्योती, या ज्योती प्रकाशमान करून आपण विचारांना आचाराचं बळ देऊया, क्रांती करूया आणि परिवर्तन घडवूया. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या सर्व कार्यकारिणी मेंबरला मी विनंती करेल की आपण खाली उभं राहायचं आहे. दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होते. आपल्याला विनंती करेल मी की आपल्या साक्षीने हा उद्घाटन सोहळा इथे संपन्न व्हावा. चलो जलाए दीप वहा जहाँ अभी अंधेरा हो. नगरच्या साहित्य क्षेत्रात साहित्याचा हात ध्यानातीत लावून आपण या 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची सुरुवात करत आहोत.
टाळ्यांच्या गजरात सर्वांनी या संमेलनाचं स्वागत करायचं आहे. सोळाव्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटक आदरणीय पद्मश्री पोपटराव पवार सर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य आदरणीय डॉक्टर राजेश गायकवाड सर, संमेलनाध्यक्षा डॉक्टर संजीवनी तडेगावकर मॅम, माननीय चंद्रकांतजी भोसले सर, माननीय पुरुषोत्तम भापकर सर, आदरणीय लहू कानडे सर, माननीय जयंतजी येलुलकर साहेब, माननीय दरेकर नाना, माननीय संपतदादा बारसकर या सर्वच मान्यवरांनी उद्घाटनाचा हा सोहळा आपल्या समोर संपन्न केलेला आहे. यानंतर या वर्षभरामध्ये आपल्यामधून जे दिवंगत झाले अशांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांचा नामोल्लेख करण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे सर यांना विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजलीपर प्रस्ताव ठेवावा. तसेच शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सदस्य शाहीर दिलीप शिंदे, पत्रकार सिराज शेख, ज्येष्ठ साहित्यिक सुधाकर केदारी, निवृत्ती श्रीमंदिलकर, ओमप्रकाश देंडगे. त्याचप्रमाणे वर्षभरात विविध कला व क्रीडा, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि इतर क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. त्यासाठी सभागृहातील सर्व मान्यवर व श्रोत्यांना 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी उभे राहावे अशी मी विनंती करत आहे. ओम शांती. धन्यवाद. हा सोहळा पुढे नेताना या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या कार्याचा थोडक्यात ओळख आणि आपली भूमिका विशद करण्यासाठी मी आमंत्रित करते शब्दगंधचे संस्थापक सचिव आदरणीय सुनीलजी गोसावी यांना. विनंती आहे आपल्याला की आपण प्रास्ताविक स्वरूपात आपलं मनोगत आमच्यासमोर ठेवावं. आदरणीय सुनील गोसावी. प्रथमतः शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित या 16व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांचं प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी विचारमंचावर उपस्थित या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय संपतदादा बारसकर, संमेलनाध्यक्ष डॉक्टर संजीवनीताई तडेगावकर, मागील संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तम भापकर सर, आमचे मार्गदर्शक आणि 10व्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय कविवर्य लहू कानडे साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाने या शब्दगंध साहित्य परिषदेची सुरुवात झाली आणि पहिलं संमेलन ज्यांच्या आदर्श अशा हिवरे बाजार या गावामध्ये झालं, अशा हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटरावजी पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जयंतजी येलुलकर, साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे आदरणीय गायकवाड सर, आदरणीय दरेकर नाना, त्याचबरोबर या सभागृहामध्ये उपस्थित असलेले कॉम्रेड बाबा आरगडे, कविवर्य चंद्रकांत पालवे,
त्याचबरोबर विचारपीठावर आज ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत असे शब्दगंध साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांतजी भोसले सर, ज्यांचा आपण कॉम्रेड गोविंदभाई पानसरे यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी यावर्षी निवड केलेली आहे, असे माननीय डॉक्टर सुनील कुमार सरनाईक, उपस्थित सभागृहातील सर्व पत्रकार, कवी, साहित्यिक आणि आपणा सर्वांचं मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. शब्दगंधची सुरुवात गेल्या 22 वर्षापूर्वी झालेली आहे आणि या परिषदेच्या माध्यमातून विविध साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम घेत आपण साहित्य संमेलनाचं दरवर्षी आयोजन करत आहोत. गेल्या काही वर्षामध्ये झालेल्या साहित्य संमेलनात कविवर्य प्रशांत मोरे, बाबासाहेब सौदागर, कविवर्य प्रकाश घोडके, डॉक्टर कुमार सप्तऋषी अशा सर्व लोकांनी संमेलनाध्यक्ष म्हणून भूमिका निभावलेली आहे. या शहरातील अनेक मान्यवर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते, ज्याच्यामध्ये हमाल पंचायतचे तत्कालीन अध्यक्ष शंकरराव घुले, डॉक्टर सुधाताई कांक्रिया, आदरणीय पोपटराव पवार, त्याचबरोबर तत्कालीन नगराध्यक्ष संदीप कोतकर, तत्कालीन महापौर, त्याचबरोबर अभयजी आगरकर, डॉक्टर अनुभुले, त्यानंतर डॉक्टर शेळके, हे सर्व मित्रमंडळ या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि म्हणूनच या संमेलनाची उंची अधिकाधिक वाढत गेली. मागील वर्षी या शहराचे लाडके आमदार आदरणीय संग्रामभैया जगताप यांच्या अध्यक्षतेखाली 15वे साहित्य संमेलन आपण घेतलं. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते डॉक्टर पुरुषोत्तम भापकर आणि या संमेलनाचा बोलाबाला अख्ख्या महाराष्ट्रभर पसरला. या ठिकाणी विचारवंत, साहित्यिक आणि कवी अशा सर्वांना वेगवेगळ्या वेळी आपण साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदाची संधी दिलेली आहे आणि हा जो काही साहित्याचा रथ आहे हा आपल्या सर्वांच्या साक्षीने पुढं जात आहे. यावर्षी डॉक्टर संजीवनीताई तडेगावकर यांची निवड करण्याचं जे काही कारण आहे ते म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये सर्व पुरुष मंडळी संमेलनाध्यक्ष होती आणि आमची जी महिलांची टीम होती ती खूप अग्रेसिव्ह होती की यावर्षी आपण एका महिलेला अध्यक्ष केलं पाहिजे आणि मग सर्वानुमते सर्वात पहिलं जे नाव आलं ते डॉक्टर संजीवनीताई तडेगावकर यांचं. अनेकही नावं आली, सर्व नावांवरती चर्चा झाली आणि ताईंची संमती घेऊन आम्ही ताईंच्या संमेलनाध्यक्षपदाची निवड जाहीर केली. त्याचबरोबर जेव्हा स्वागताध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे नाव आले आणि आत्तापर्यंत जे स्वागताध्यक्ष झालेले होते त्यांनी घेतलेले कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने सर्व विचारविनिमय करून मग आदरणीय संपतदादा बारसकर यांची निवड संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आपण केलेली आहे. त्यांचा परिचय सविस्तरपणे कविवर्य वरकड यांनी आपणा सर्वांना करून दिलेला आहे. या संमेलनाच्या आयोजन नियोजनामधील प्रत्येक गोष्ट त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर्षी जी युवा टीम आहे त्यांनी जास्त इंटरेस्ट घेऊन आम्हाला थोडंसं रिलॅक्स मूडमध्ये ठेवलेलं आहे आणि म्हणून शांतपणे मी आपल्याशी संवाद साधू शकत आहे. नाहीतर यापूर्वीच्या संमेलनामध्ये आम्ही काही लोक कायम वेगळ्याच टेन्शनमध्ये असो की कुठली गोष्ट झाली आणि कुठली नाही झाली, परंतु या युवा टीमने सर्वांनी त्यांची त्यांची भूमिका उत्कृष्टपणे निभावल्यामुळं हे संमेलन यशस्वी पार पडेल अशी मला आशा आहे. आपण सर्वजण या निमित्ताने आलात, आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि या संमेलनासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ या शासनाच्या संस्थेने प्रथमतःच यावर्षी रुपये 2 लाख आपल्याला दिलेले आहेत. या साहित्य सांस्कृतिक मंडळाचे प्रतिनिधीमधून आज आपल्यामध्ये डॉक्टर गायकवाड उपस्थित आहेत आणि सायंकाळचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्येही BG शेखर साहेब हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असणार आहेत. त्यांचाही मी विशेष आभार मानतो आणि प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तसं पाहिलं तर आपण सर्वजण इथे आमच्यासाठी सन्माननीय आहात. अनेक सन्माननीय समोर सभागृहामध्ये बसलेले आहेत आणि काही सन्माननीय विचार मंचावर
उपस्थित आहेत. तर त्या विचार मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचा सत्कार इथे आपण संपन्न करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक नगरच नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण असलेले आमचे दैवत आदरणीय पद्मश्री पोपटराव पवार सर इथे उपस्थित झाले. त्यांनी या संमेलनाचं उद्घाटन करण्याची आपली जबाबदारी स्वीकारली आणि आम्हाला उपकृत केलं. त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत. कायम त्यांच्या ऋणात राहू. परंतु इथे उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करणार आहोत. मी आदरणीय संपतदादा बारसकर आजच्या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय पद्मश्री पोपटराव पवार सर यांचा सन्मान करावा, त्यांचा सत्कार करावा आणि आपल्याला विनंती आहे सर की आपण आमच्या सन्मानाचा या सत्काराचा स्वीकार करावा. उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करेन मी की आपण या सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. माजी आमदार ज्येष्ठ साहित्यिक लहूजी कानडे यांचा सत्कार ठिकाणी होतो. मी स्वागत अध्यक्ष संपतराव बारसकर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची स्वागत अध्यक्षपदाची गुजराज यांनी आपल्या मंचावर केली आहे. कळीने प्रयत्न करत आहेत असे आपले युवा नेतृत्व माननीय संपतदादा बारसकर यांच्या शुभ हस्ते साहित्यिक आणि आमचे मार्गदर्शक श्री आमचे माजी आमदार आदरणीय लहूजी कानडे यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. विभागाचे आयुक्त निवृत्त आयुक्त ज्येष्ठ साहित्यिक माननीय पुरुषोत्तमजी भापकर यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. मी संपतदादा बारसकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. 15व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्यांनी उत्कृष्टपणे आपली भूमिका बजावली, न भूतो न भविष्यती असं देखणं संमेलन ज्यांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या काळामध्ये आपण अनुभवलं आणि संमेलनाला एका नोंदीवर नेऊन पोचवलं ते आदरणीय पुरुषोत्तम भापकर सर इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होतोय. आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या या सन्मानाचा या सत्काराचा स्वीकार करावा. विचार मंचावरील सर्वच सदस्यांना मी विनंती करेन की आपण या सत्कारामध्ये या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. यानंतर आष्टी तालुक्याचे माजी आमदार आजचे सत्कार मूर्ती मान्य साहेबराव नाना दरेकर यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. मी संपतराव बारसकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. नानांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी होतच असतं. यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे सदस्य राजेश गायकवाड यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. संपतराव बारसकर यांना पुन्हा विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा हा सत्कार संपन्न करूया. खरोखरच साहित्य संस्कृती महामंडळ आमच्या पाठीशी उभं राहिल्यामुळं हे संमेलन यशस्वी होऊ शकते. तसंच मी मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येरुळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. संपतराव बारसकर यांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
यानंतर आष्टीचे माजी आमदार धस यांचे बंधू देवीदास अण्णा धस, आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस यांचे बंधू देवीदास अण्णा धस यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. संपतदारांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. माननीय देवीदास आबा धस हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि सुरेश अण्णा धस यांचे बंधू आहेत, परंतु त्यांची खरी ओळख ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, स्वतः कार्यरत आहेत. त्याबद्दल त्यांचा हा सन्मान टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये आपल्याकडून अपेक्षित आहे. सर्व सन्मानासाठी धन्यवाद सर्वांचे. मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि आता ती वेळ आपण आजच्या संमेलनाध्यक्षा आदरणीय संजीवनीताई तडेगावकर यांना यावर्षीची संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करणार आहोत. त्यांचा सन्मान आणि त्यांचा सत्कार इथे आपण संपन्न करणार आहोत. विचारमंचावर शब्दगंधचे 2 संमेलनाध्यक्ष पूर्वाश्रमीचे उपस्थित आहेत, तर त्यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न व्हावा अशी अपेक्षा आहे. आदरणीय पुरुषोत्तम भापकर सर, आदरणीय आमदार लहुजी कानडे सर. शब्दगंधची भूमिका की आपण आतापर्यंत घेतलेल्या 15 संमेलना अध्यक्ष आणि 15 स्वागत अध्यक्षांची स्वाक्षरी असलेली एक फ्रेम आपण निर्मित केलेली आहे. त्या फ्रेमवर आतापर्यंतच्या सर्व संमेलनाध्यक्ष आणि स्वागत अध्यक्षांच्या सिग्नेचर सह्या असणार आहेत आणि 30 प्रत आपण सर्व जतन करून ठेवणार आहोत. हा ठेवा आतापर्यंत झालेल्या 15 संमेलनाध्यक्षांचा हा ठेवा इथे आपण जतन करत आहोत. माननीय पुरुषोत्तम भापकर सर आपल्या स्वाक्षरीने, आदरणीय लहुजी कानडे सर यांच्याही स्वाक्षरीने आणि संपतदादा बारसकर यांची स्वाक्षरी घेऊन आपण ही प्रत जतन करून ठेवणार आहोत. आणि आता 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष आदरणीय संजीवनीताई तडेगावकर यांचा आपण यांना यावर्षीच्या संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करणार आहोत. मी विनंती करेल आदरणीय पुरुषोत्तम भापकर सर, आदरणीय लहुजी कानडे सर आणि विचारमंचावरील सर्व सदस्यांना, त्याचबरोबर शब्दगंधच्या ऐश्वर्याताई सातभाई, स्वाती उबे मॅम, जयश्री इंगळे, आपल्याला विनंती आहे की आपण या सोहळ्यामध्ये महिला प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हावं. शब्दगंधेची युवा टीम आपणही या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. संमेलनाध्यक्षपदाची ही सूत्रे पुढील 1 वर्षासाठी आपण प्रदान करत आहोत. आदरणीय डॉक्टर संजीवनीताई तडेगावकर यांना आपण घेतलेली 15 वर्षाची ही संमेलनं आणि 16 वर्षाच्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची धुरा, संमेलनाचं हे संमेलनाध्यक्षपद याची सूत्रे पूर्व अध्यक्षाकडून नवीन नूतन अध्यक्षाकडे प्रदान होत आहेत. एक हृदयस्पर्शी सोहळा इथे संपन्न होतोय. शब्दगंध साहित्य संमेलनाची धुरा आता डॉक्टर संजीवनी तडेगावकर यांच्याकडे सोपवण्यात येईल. टाळ्यांच्या गजरात आपण हा सोहळा संपन्न करूया. यानंतर मी मावळते संमेलनाध्यक्ष माननीय पुरुषोत्तम जी भापकर यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. 15वं संमेलन तितक्याच दिमागदारपणे आपल्या समोर आपण संपन्न केलं होतं. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला ते आदरणीय पुरुषोत्तम भापकर सर, मी आपल्याला विनंती करेल की आपण आमच्याशी संवाद साधावा. यांच्या वतीनं आयोजित 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
कार्यक्रमाच्या संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजीवनी मॅडम, या देशाचं नव्हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचं भूषण असलेले पद्मश्री पोपटरावजी पवार उद्घाटक आहेत आज. त्याचप्रमाणे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री संपतदादा बारसकरजी, ज्येष्ठ साहित्यिक पूर्वाश्रमीचे संमेलनाध्यक्ष आमचे मित्र विवेक पांडे, साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य आहेत जयंत निलुरकरजी, दिनेश आवटी साहेब, त्याचप्रमाणे अभिनवजी गरेकर, पुरस्कार प्राप्त करणारे आहेत डॉक्टर भोसले साहेब, देवीदेवजी रस, या साहित्य परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, ज्यामध्ये प्रामुख्याने मी नाव उल्लेख केलाच पाहिजे. अध्यक्ष राजेंद्र उदागे साहेब, भगवान रावजी फणी साहेब, कार्याध्यक्ष पांडुळेजी, सुनील गोसावी साहेब, अशोक कानडे, ढाकणे साहेब, झरेकर, सर्वच साहित्यिक परिषदेचे सर्व पदाधिकारी, युवा पदाधिकारी, महिला पदाधिकारी, वेळ कमी असल्यामुळं सगळ्यांच्या नावामध्ये वेळ घालवत नाही मी. आणि प्रामुख्याने वर्षभर अनेक ॲक्टिव्हिटीज केल्यात, अनेक कार्यक्रमाला प्रमुख भूमिका ज्यांनी बजावली असे सर्व ज्येष्ठ साहित्यिक या ठिकाणी आहेत. पहिल्यापासून ज्यांनी या साहित्य परिषदेला बळ दिलं असे आमचे बापसाहेब भोसले साहेब इथं आहेत. आपण हे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, मला या डायसवरून आज संजीवनीताईंना सूत्र प्रदान करताना आम्ही सर्व जुन्या पुराण्या संमेलनाध्यक्षांनी त्यांना ही धुरा त्यांच्या खांद्यावर टाकलेली आहे. ही कार्यवाही करताना मनापासून आनंद होतोय. मी या परिषदेचं, शब्दगंध साहित्य परिषदेचं मनापासून अभिनंदन करतो, आभारही मानतो की मला गेल्या वर्षभरमध्ये संधी त्यांनी दिली आणि अनेक कार्यक्रम यामधून घेता आले. राज्यामध्ये, देशापर्यंत आणि परदेशामध्ये अनेकांच्यापर्यंत पोचता आलं. वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात आले. प्रत्येक तालुक्याला शब्दगंधची शाखा उघडली गेली. नाट्य संमेलनं, बालकथा संमेलनं, बालनाट्य संमेलनं, काव्य संमेलनं, प्रेमकाव्य संमेलनं, अशा अनेक संमेलनं गेल्या वर्षभरामध्ये या सर्व तगड्या आणि अतिशय उमद्या अशा सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहेत. या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. साहित्यिक खरं तर हा संत असतो. प्रत्येक संत हा साहित्यिक आहेच. तो त्याच्या परीनं साहित्याच्या भाषेमध्ये माणुसकी, मानवाचं कल्याण, शांतता, अस्तित्व आमचं हे दृढ करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न सर्व संत करत असतात. तीच भूमिका आम्हा साहित्यिकांना सुद्धा वटवायची असते. आणि म्हणून माझा निश्चित हा एक विश्वास असतो की आमचा प्रत्येक साहित्यिक हा संताच्या तोडीचा आहे. आणि म्हणून आमचं जे साहित्य आहे हे त्या लेव्हलचं असलं पाहिजे, असतंच, तसा प्रयत्न आम्ही करतो. साहित्याची भाषा, बोलीभाषा, ग्रामीण भाषा जी असेल ती असेल, पण त्याच्यातला भाव जो आहे हा संताचा भाव असतो असं मला वाटतं. मावळता अध्यक्ष म्हणून मी जास्त बोलणार नाही, बाकीच्यांना आपलं ऐकायचं आहे. एक 5 मिनिटामध्ये मी माझं संपवणार आहे. आजचा जो काही अस्वस्थ समाज आहे, या अस्वस्थ समाजाची अस्वस्थता नष्ट करण्याचं काम, वेदनामुक्त समाज निर्माण करण्याचं काम हे आम्हाला करायचं आहे. मला आठवतं मागच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळेस आमच्या भालेरावांनी, इंद्रजित भालेरावांनी एक शेतकऱ्यांच्या संदर्भातली कविता सादर केली होती. आणि त्या दरम्यान शेतकऱ्यांच्या वेदना मुक्त व्हावं, शेतकरी त्यांचं दुःख संपावं यासाठी म्हणून त्या दरम्यानचे जे उद्घाटक होते मुंडे साहेब,
नामदार मुंडे साहेब, त्यांनी सूचना केल्या होत्या सगळ्यांना की शेतकऱ्याचं दुःख हलकं करा. असं साहित्य असलं पाहिजे की ज्याच्यातून समाजाचं स्वास्थ्यवर दिसून झालं पाहिजे. साहेबांसमोर बसलेले आहेत सर्व ज्येष्ठ मंडळी आहे. खरं म्हणजे जातीपातीचं वैषम्य बाजूला होऊन, जातीपातीमधील दुरावा बाजूला होऊन, लिंगभेद दुरावा बाजूला होऊन समाजाच्या स्वास्थ्यासाठी, वर्धिष्णूसाठी काम करण्याची गरज साहित्यिकाला आहे. साहित्य ग्रामीण असेल, विद्रोही असेल, कोणतंही साहित्य असो, साहित्याचा भाव हा आध्यात्मिक स्तरावरचाच असला पाहिजे, जो मानवाच्याच कल्याणाचा असला पाहिजे. आणि तसा प्रयत्न प्रत्येक साहित्यिकाकडून होतोय असं मला वाटतंय. सूळ सोनेरी जरी असला तरी सोन्याचा सूळ आम्हाला बांधायचं नाही. आमचं बाळ आणि बाळपण हे आम्हाला कांडायचं नाही आहे चिलिया बाळासारखं. टाळ चिपळ्यांमध्ये एकमेकांच्यामध्ये आम्हाला भांडायचे नाहीत. टाळ आणि चिपळी एकमेकाशी कसं भांडू शकतात, ही भांडणं लागतात बऱ्याचदा. हे आम्हाला करायचे नाहीत. आम्हाला लोकांचे खेळ सांडायचे नाहीत, लोकांचे खेळ मांडायचे आहेत. तर या दृष्टीनं आमचं साहित्य, जी प्रेरणा त्याच्यामध्ये आहे, शक्ती त्याच्यामध्ये आहे, ताकद जी आहे, ती ताकद खऱ्या अर्थाने आम्हाला पुन्हा अतिशय जोरदारपणे पुढे घेऊन जायचे. मला वाटतं खरं साहित्यिक हा प्रत्येक माणूस साहित्यिक असू शकतो. प्रत्येक माणूस संत तोडीचं काम करू शकतो, आध्यात्मिक स्तरावर अतिशय उंचीवर जाऊ शकतो. ही अनुभूती त्याला सतत मिळत असते. साहित्यिकाची दुसरी बाजू अशी की त्याच्या डोक्यामध्ये सतत मनामध्ये चिंतन चालू असतं, सद्भाव चालू असतो. आणि जे जे चिंतन केलं जातं, जे जे चिंतिले जातं, त्याचंच पुढं आपण काही प्रत्यक्ष स्वरूपामध्ये घडलेलं आम्ही पाहत असतो. आणि म्हणून साहित्यिक हा त्याच्या चिंतनाच्या माध्यमातून समाजाला खूप मोठ्या काही गोष्टी देत असतो मला असं वाटतं. इतर ज्या काही वाईट गोष्टी आहेत, चालीरीती आहेत, सवयी आहेत, यापासून तो मुक्त राहतो. कारण तो फक्त साहित्याचाच विचार करतो, धर्माचाच विचार करतो. अधर्माचा विचार त्याच्याकडून होऊ शकत नाही. आध्यात्मिकतेचाच विचार करतो, साहित्याचा विचार करतो, भाषेचा विचार करतो. आणि भाषा आणि साहित्य ही आमची जननी आहे, आई आहे. ती आम्हाला वाईट कधीच शिकवू शकत नाही. म्हणून या साहित्यिकांना जास्त जोर देण्याची, जास्त बळ देण्याची गरज शासनामार्फत आहे, समाजामार्फत आहे, तुमच्या आमच्यासारख्या NGOच्या मार्फत आहे असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं तत्त्व आणि एक पद्धती समाजामध्ये आज उभी राहते आहे. अनेक साहित्य संमेलनं होतात, साहित्यिकांचा गौरव होतो आहे, चांगलं साहित्य पुढे येतं आहे, त्याला पुरस्कार प्राप्त होतात, पुरस्कार मिळत आहेत. आणि यामधून समाजामधलं एक वातावरण, सहिष्णुतेचं चांगलं वातावरण निर्माण होण्यासाठी याची आम्हाला नेहमीच उपयोग होतो आहे असं मला वाटतं. आणि म्हणून पुन्हा एकदा या सर्व साहित्यिकांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांनी जी काही भूमिका बजावत आहेत, या सर्व भूमिकेसाठी मी अनंत शुभेच्छा देतो. या राज्याला, या राष्ट्राला एक समर्थ बनवण्यासाठीची आमची परंपरा आहे, संतांची परंपरा आहे, महात्मांची परंपरा आहे. परंतु मागच्या काही दिवसात आम्ही दुर्दैवाने या संतांना, आमच्या साहित्यिकांना, आमच्या महात्म्यांना वेगवेगळ्या गटामध्ये विभागण्याचा जो एक प्रयत्न दुर्दैवाने काही स्तरावर होतो आहे, तो आम्हाला हाणून पाडण्याची गरज आहे. कारण आम्ही शेवटी माणसं आहोत. या माणसाला श्रमाकडे घेऊन जायचं आहे. माणसं काम करणारी झाली पाहिजेत, उद्यमी झाली पाहिजेत, प्रगत झाली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत, राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती जागृत झाली पाहिजे. अशा स्वरूपाचं साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची गरज आहे. मराठीला आमच्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मुलांच्यावर आम्हाला एक ठसवण्याची गरज आहे. अनेक हजारो, लाखोंच्या, कोटीच्या संख्येमधून मुलांना या चळवळीमध्ये सामील करून घेण्याची गरज आहे. निबंधलेखन असेल, चित्रकला असेल, साहित्य असेल, कला असेल, मोठ्या मोठ्या स्वरूपामध्ये मुलांचा सहभाग घेतला पाहिजे. कारण एकदा आम्ही विषय दिला, मुलांना एकदा सोपवलं, शिक्षकांना सोपवलं, शाळांना सोपवलं, तर आपोआपच ही एक सुनामी, गुणवत्तेची सुनामी, साहित्याची सुनामी, चांगल्या विचाराची सुनामी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही जमेल तेवढं प्रतिसाद द्यायचा प्रयत्न आम्ही करत राहूया. टीका टिप्पणीच्या ऐवजी आम्ही कौतुक करण्याचा प्रयत्न आमचा राहील. रागावण्याच्या ऐवजी आम्ही क्षमाशील जेवढं राहू, तेवढं उत्तम साहित्य आमच्या मनामधून निर्माण होईल. आड्या जळमट निर्माण करणाऱ्या साहित्याच्या ऐवजी जे चांगल्या वैचारिकतेचं साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू. लोकांच्या चुका पोटात घालू, ओठी आमच्या अमृत गाठू, अहंकार आमचा जाळून टाकू आणि थोडा बहुत घाम गाळू. 4
पानं पुस्तकाची चाळू आणि यामधूनच या समाजाला बळ देऊ, अशा प्रकारची एक भूमिका साहित्यिकाने स्वीकारलेली आहे. ही भूमिका आणखी जोरदारपणे आपण पुढे घेऊन जाऊ. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची झोपडी असेल काय, किंवा चोखामेळाचा उसडोंगापरी रसनोवा डोंगी असेल काय, या सगळ्यांच्यामधून एकच सूत्र, समाजाचं एक चांगुलपण, समाजाची त्याला पुढे घेऊन जाण्याची, कल्याणाची भूमिका, माणसामधला माणूस पेटवण्याची भूमिका, माणुसकी जागवण्याची भूमिका आज आमच्याजवळ जी आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटण्याची भूमिका ही पुन्हा फार जोराने वाढीला लागेल असं मला एक विश्वास वाटतो. मी पुन्हा एकदा शब्दगंधच्या सर्व पदाधिकारी, त्यांच्या वर्षभराच्या ॲक्टिव्हिटीज या सर्वांना मनातून मानाचा मुजरा करतो, त्यांना खूप धन्यवाद देतो. आणि आपण सर्व संत श्रेष्ठ संत मंडळी, साहित्यिक मंडळी, हा संत समागम या ठिकाणी होतो आहे याचा मला अतिशय आनंद वाटतो. यामध्ये उपस्थित राहताना मला खूप धन्य वाटतं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. पुढील कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले नगरसेवक रवींद्रजी बारसकर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्रिंबके, सामाजिक कार्यकर्ते संजय आडोळे, हरिभक्त पारायण संदीपजी खोसे महाराज, माननीय नाना ढवण सर, नगरसेवक संजयजी चोपडा आणि अमोलक जैन संस्थेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर प्राचार्य जवाहरलालजी भंडारी, या सर्वांचं मी शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करते. आणि यानंतर आपण वळणार आहोत पुरस्कार प्रदान सोहळ्याकडे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही पुरस्कारांचं आपण इथे वितरण करणार आहोत. सर्वात प्रथम पुरस्कार वितरण सोहळ्याकडे वळण्यापूर्वी आपण ऐकूया उपस्थितांची मनोगते. मी सर्वात प्रथम आमंत्रित करेल आमचे मार्गदर्शक, श्रीरामपूरचे माजी आमदार, ज्येष्ठ साहित्यिक, टाचा टिभाकार आदरणीय लहू कानडे सर यांना मी विनंती करेल की आपण आमच्याशी सुसंवाद साधावा. या 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलन अध्यक्षा आमच्या भगिनी, महाराष्ट्रातील एक नामवंत कवयित्री सौभाग्यवती संजीवनीताई तळेगावकर, या संमेलनाचे उद्घाटक, या जिल्ह्याचे भूषण पद्मश्री पोपटरावजी पवार, माजी संमेलन अध्यक्ष आमचे मित्र, ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि लेखक डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर, या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आमचे तरुण सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री संपतरावजी बारसकर, आमचे मित्र जयंतजी येलुलकर, माजी प्राचार्य चंद्रकांतजी भोसले, आमचे मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय साहेबराव नाना दरेकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व साहित्यिक मित्रांनो, भावांनो आणि भगिनींनो. खरं तर एखादा दुसरा अपवाद वगळता शब्दगंधाच्या प्रत्येक संमेलनाचा मी साक्षीदार आहे, किंबहुना या चळवळीचा एक साक्षीदार आहे. सुनीलराव गोसावी, त्यांचा सर्व मित्रपरिवार, त्याचं कुटुंब आणि ह्या सर्व लोकांचा जीवन संघर्ष मी अत्यंत जवळून बघत आलेलो आहे. परंतु या संघर्षासोबतच जगण्यासाठी विचार लागतो आणि तो पेरावा लागतो. त्यासाठीही त्यांनी जो संघर्ष केला आहे, मला वाटतं पोपटराव आपण दोघंही त्याचे साक्षीदार आहोत. आणि ही सर्वात सुंदर गोष्ट आहे, आज या संघर्षाला शासन मान्यता मिळाली. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं अनुदान दिलं. आम्ही तर दीर्घकाळ चेष्टेचा विषय होतो ही चळवळ म्हणजे काय, प्रस्थापित त्यांचं सर्व साजरं गोजरं म्हणजे टिंगलीचा विषय झालो. परंतु हळूहळू
जर आपण आपल्या उद्दिष्टाप्रती प्रामाणिक असू आणि आपल्या कष्टामध्ये जर आपण सातत्य ठेवलं तर मला वाटतं यश मिळतं. ते यश या निमित्तानं शब्दगंध परिवाराला, या सर्व मित्रांना मिळालेलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, या शब्दांचा लळा लागणं आणि या शब्दांसाठी जगणं, कृत्रिम तर कुणालाही जगता येतं, पण खरोखर शब्दासाठी जगणं हे कठीण असतं, मुश्किल असतं. परंतु जे प्रत्यक्षात या शब्दांनी दिलेला विचार घेऊन जगले त्या लोकांनी संपूर्ण जगावर खूप उपकार केलेले आहेत. आपली संत परंपरा असेल, नामदेवापासून तुकोरामपर्यंतची, आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप येत आहे. तुमचं सर्वांच्या वतीने स्वागत. त्याला झोकून देत नवनिर्मितीचं नवं स्वप्न घेऊन वाटचाल करत आहात. आपणास हा पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. सर्वच पुरस्कार्थींचं पुनश्च एक वार हार्दिक 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 अभिनंदन. यानंतर ओके, यानंतर उपस्थित मान्यवरांची काही मनोगतं आपण ऐकणार आहोत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सभासद म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर राजेशजी गायकवाड, मी आपल्याला विनंती करेल की आपण आमच्याशी सुसंवाद साधावा. आदरणीय डॉक्टर राजेश गायकवाड सर. सोळाव्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या उद्घाटक आदरणीय पद्मश्री पोपटरावजी पवार, संमेलनाध्यक्ष संजीवनीताई, 15वे स्वागताध्यक्ष आदरणीय आमदार संग्राम भैया जगतापजी, 16वे संमेलन स्वागताध्यक्ष संपतदादा बारसकर, प्रमुख पाहुणे आदरणीय माजी आमदार लहू कानडे, आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर सर, जयंत एलुलकर आणि शब्दगंधची सर्व टीम, सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, पांडोळे मामा, आदरणीय व्यासपीठ व आपण सर्व उपस्थित रसिक हो, पत्रकार व मित्रांनो, माझं भाग्य की नेमणूक झाली ऑक्टोबरला आणि नोव्हेंबरला मीटिंग झाली आणि म्हणलं ज्या मातीत आपण 4 वर्ष काढले, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आणि डेप्युटी डीन, तर मी जवळून हे शब्दगंध पाहिलं होतं. शब्दगंधांनी माझ्या पहिल्या बाप नावाची माय या कुणब्याच्या जीवनचरित्र ग्रंथाला पहिला पुरस्कार शब्दगंधाने दिला होता. मग मी लावून धरलं. आमचे अध्यक्षही तुकाराम महाराजांचे वंशज आहेत, मोरे सर, सदानंदजी मोरे. ते म्हणले ठीक आहे तुम्ही 3 सांगा नावं. म्हणलं नाशिक जिथं सध्या राहतो, जिथं 4 वर्ष काम केलं, तर नगरच्या शब्दगंध याला आपण अनुदान याच्यामुळे द्यावं की सातत्याने 15 वर्ष ते स्वतःहून स्वतःच्या खर्चाने आणि इतर सगळे आमदार साहेब वगैरेंची मदत घेऊन संमेलन भरवत आहेत. फुल न फुलाची पाकळी आपण मदत करावी. मला आनंद वाटतो की महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळातर्फे पहिल्यांदा शब्दगंधाला 2 लाख रुपये आम्ही मंजूर झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी डीडी पाठवून दिलेला आहे. तिसरं, खरं तर हे पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिलनंतर संमेलन असतं तर ताई 5 लाख देता आले असते, कारण आता अभिजात मराठी झाले म्हणून माझं सांगणं नाही इथं कोणाचं संमेलन काही असेल आयोजन नगर आणि एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रात, तर आपण पुढच्या वर्षी 5 लाख देऊ. याच्यामुळे 2 लाख आपले आणि 3 लाख सेंट्रल गव्हर्नमेंटचे. कारण आता आपली मराठी भाषा ही आपल्याला कल्पना आहे, संस्कृत, तेलुगू, तमिळ आणि कन्नड याच्याबरोबर अभिजात म्हणजे क्लासिकल लँग्वेज
अशी झालेली आहे. त्याला कारण असं आहे, नगरचा थोडा संबंध आहे. नाणेघाटमधला शिलालेख 1700 वर्षापूर्वीचा तोही त्याचा रेफरन्स होता. आणि जी भाषा जुनी आहे 1500 वर्षापूर्वीची तशी मराठी आहे, म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याला मान्यता दिली. दुसरं कारण की ही भाषा तर 1500 ते 2000 वर्षाची जुनी आहेच, परंतु ती भाषा श्रेष्ठ आहे. कारण या भाषेतलं लिखाण हे मराठीत झालेलं आहे, थेट ज्ञानेश्वरापासून संत साहित्यापासून ते आत्तापर्यंत. चौथं की याची अट अशी असते की ग्रंथ याचे मूळ भाषेत त्या ओडिसी, तमिळ, मराठी, संस्कृत लिहिलेले असले पाहिजेत. आपले तसे आहेत. आणि चौथा आणि महत्त्वाचा पॉईंट की ही भाषा अखंडित चालत आली पाहिजे. मला वाटते मराठी भाषेला मरण नाही, पुढे चालू राहणार आहे, मागे होती आणि अभिजात दर्जा मिळण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि याचे बरेच फायदे आहेत. मी तुम्हाला सांगितलं की अनुदानात वाढ होते. तिसरं, बरेच काही नवलेखकाच्या योजना आहेत. जसं पहिलंच पुस्तक, इथं बरेच लेखक कवी आहेत, तुम्ही पाठवू शकता एप्रिलनंतर थ्रू कलेक्टर आमच्याकडे, म्हणजे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत साहित्य संस्कृती मंडळाकडे. आणि नवलेखकांचा सगळा खर्च म्हणजे शासन करते, पण त्याला मोफत आम्ही छापून देऊ. माझ्या माहितीप्रमाणे 500 प्रती ह्या नवलेखक अनुदान योजनेखाली आम्ही छापून देतो. दुसरा भाग की कोणी लिहित असेल की थोर माणसं, जसं अहिल्याबाई होळकरचं चरित्र आलं आहे, सयाजीराजे गायकवाडचं आले, बाबा भांडणी काढलेले, असं कोणी नगर जिल्ह्यात कोणी लेखक लिहित असेल तर त्यालाही अनुदान देण्याची योजना साहित्य संस्कृती मंडळाची आहे. साहित्य काय असते, खरं तर मी मेडिकलचा प्रोफेसर आणि डेप्युटी डीन. मला बरेच जण म्हणतात तुम्ही डॉक्टर आणि असं नाही, जगण्याला अन्न लागते, पण जगायचं कशासाठी हे साहित्य शिकवते. त्याच्यामुळे तुम्ही जगता कशासाठी हे सगळं शब्दगंध आणि एकंदरीतच साहित्य आपल्याला शिकवते. मराठी साहित्याचं वैशिष्ट्य असं की दुसऱ्या कुठल्याही भाषेत असे कीर्तन, अभंग, ओव्या, पोवाडे नाहीत. लावण्यासुद्धा हे साहित्यात मोडतं आहे, हे इतर भाषेत नाही. आणि गद्य, पद्य आणि लोकगीतं हेही मराठी भाषेचं वैभव आहे. जाता जाता मी एकच सांगतो की इथं कोणी असं आयोजन शब्दगंधसारखे, कारण यांना आता 3 वर्ष अनुदान पुढे मिळणार नाही, पण दुसरे कोणी असतील तर त्यांना आपण निश्चित मदत करू. मी लावून धरतो, कारण याचा संचालक सदस्य असल्यामुळे. आणि तिसरा भाग आपण त्याला पुढच्या वेळेस 5 लाख रुपये शासकीय अनुदान निश्चित देऊ. आणि नगरच्या मातीत 4 वर्ष आपण घातली, बरेच पुरस्कार मला मिळाले. 11-12 पुस्तके जागतिक, जे आता साहित्य अकादमीला पुस्तक केले, जागतिक नोबेल कविता जगातल्या ह्या फ्रेंच, इटालियनच्या मराठीमध्ये केलेल्या आहेत मी. माझ्या माहितीप्रमाणे संजीवनीताई पहिला ग्रंथ मराठी भाषेतला आहे. बघू आपण साहित्य. मी शेवटी जाता जाता एक कविता म्हणून थांबतो, कारण बेसिकली मी कवी आहे. माणसं आणि झाडं, झोड नाही, आमच्या मराठवाड्यात झोड माणसं म्हणजे त्याचा वेगळा अर्थ होतो. माणसं मला खरंच झाडासारखी वाटतात. काही फांद्यासारखी असतात, जास्त जोर लावला की तुटून पडतात. काही माणसं पानांसारखी असतात, अर्ध्यावरच डाव सोडून पिवळी होऊन झाडालाही ते सोडून गळून पडतात. काही माणसं झाडांच्या काट्यांसारखी असतात, कायम सोबत असूनही सारखी तशी टोचत असतात. काही माणसे गुलाबासारखी असतात, काट्यांबरोबर सुगंधाची बरसात करतात. आणि काही माणसं जमिनीतल्या मुळांसारखी असतात, जी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमची साथ संगत करतात. मला वाटते माणसं हे झाडांच्या अवयवासारखी असतात. धन्यवाद. धन्यवाद सर.